साधारणतः 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतीय स्त्रियांची सामाजिक शैक्षणिक स्थिती कशी होती याचा स्थूलमानाने अभ्यास केल्यास काही अपवाद वगळता ती दयनीय होती असेच म्हणावे लागेल. पाहुणा किंवा अपरिचित व्यक्ती, सासरा, दीर यांच्यासोबत स्वतःहून बोलणे तर राहू द्याच, पण समोर येण्यासही प्रतिबंध होता. घरात वडीलधारी माणसे असताना नवऱ्याशी बोलणे सुद्धा बेशिस्तीचे वर्तन मानले जात असे. जेथे घराबाहेर पडणे दुरापास्त तेथे शाळेत जाऊन शिक्षण काय घेणार. शिक्षण नाही म्हणून अडाणीपणा 5वीलाच पुजलेला. दळणकांडण, धुणी भांडी, स्वयंपाक करता येणे, अदबशीर वागणे हेच वधू परीक्षेचे मापदंड होते. शिक्षण घेणे ही पुरुषांचीच मक्तेदारी होती. पुरुषांना कर्तृत्व सिद्ध करण्यास सर्व दिशा मोकळ्या होत्या. शिक्षण व धन यांच्या प्राप्तीसाठी ते स्थलांतर, देशाटन करू शकत होते. स्त्रीने मात्र चूल आणि मूल याच चौकटीत राहायचे असा तो जमाना होता. आजच्या या आधुनिक काळात नोकरी करणे ही तिसरी मिती अपरिहार्यता म्हणून तिच्या जीवनाला जोडली गेली आहे. परिणामतः चौकटीचे क्षेत्र विस्तारित झालेले असले तरी चौकट आहेत. त्या काळात जीवनातील जोडीदार निवडण्याचा अधिकारही तिला नव्हता. एखाद्या पुरुषाची दुसरी, तिसरी किंवा कितवीही पत्नी तिला व्हावे लागत असे. विदुराशी सापत्य, बीजवरांशी लग्न लावून दिले जात असे. पैशासाठी जरट कन्या विवाह तर सर्रास होत असत. अशा अन्यायाविरुद्ध भ्रसुद्धा काढण्याचे स्वातंत्र्य तिला होते कुठे. परिच्छेद. वधूवराने पुनर्विवाह केलेला समाजाला चालत असेल, पण एखाद्या तरुण विधवेचा पुनर्विवाह अमान्य असा तो जमाना होता. परिच्छेद. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान असल्याने स्त्रियांचे कर्तृत्व, हक्क दडपले जात असत. त्यांच्या बुद्धिमत्तेला, कौशल्याला संधी नाकारली जात असे. अशा प्रकारचे एक आभासी चित्र आजही उभे केले जाते, पण ते केवळ अर्धसत्य आहे. कन्या, बहीण, आई, पत्नी, सून या स्त्रियांच्याच विभिन्न भूमिका होत. ही नाती पुरुषांसाठी मानबिंदू असतात, अस्मितेची बाब असते. समाजात सतत वावरत असल्याने पुरुषांच्या सभ्यपणाची त्यांना चांगली जाणीव असते. एखाद्या कुटुंबातील पुरुष इतरांच्या दृष्टिकोनातून परपुरुष असतो. त्यामुळे सुंदर, देखण्या व तरुण स्त्रियाबद्दल परपुरुष किती हळवे, उदार, स्त्री दाक्षिण्यासाठी सदैव तत्पर असतात हे प्रत्येक पुरुष जाणून असतो. त्यामुळे आपल्या मानबिंदूंना तो जीवापाड जपत असतो. आपल्या अस्मितेला धक्का लागू नये यासाठी आपल्या निसर्गदत्त शारीरिक बळाचा, परंपरेने चालत आलेल्या कर्तेपणाचा दुरुपयोग करून, सदोष प्रयोग करून न स्त्रीम स्वातंत्र्य हरीश या स्वरूपात स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्यास सील ठोकून तो मोकळा होत असे. तथापि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने सदैव लक्षात ठेवायला हवे. माणूस सामाजिक नियमांना जुगारून स्वैर वागू लागला की अनाचार साथीप्रमाणे पसरतो व त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. परिच्छेद. मुलगा व्हावा यासाठी देवाला नवस करणारे पुरुष समाजात पावलोपावली आढळतात. मुलगी झाली तर पत्नीला दोष देण्यात येतो. मुलीला जन्म देणे हा स्त्रीचा घोर अपराध आजही मानला जातो. आम्ही असा भेदाभेद करत नाही असे ठामपणे सांगणारे जे कोणी असतील त्याची विचारधारा निश्चितपणे अभिनंदनीय, प्रशंसनीय आहे. परंतु जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे